आणखीन कुठले आध्यात्मिक अनुभव आलेत तुला देवळांमध्ये? आध्यात्मिक अनुभव तर म्हणजे खूपच. तुझी एक्सपर्टीज असे कुठल्या कुठल्या मंदिरांमध्ये तू गेलायस, अभ्यास करायला गेलायस, पण अनुभव आले आणि काहीतरी असं रिव्हील झालं? रिव्हिलिंग फॅक्टर्स तर खूप सारे होते, मी तुम्हाला खरं सांगतो. आणि त्यातले आध्यात्मिक अनुभव, मला नेहमी ना जादूमध्ये खूप इंटरेस्ट आहे. मिस्टिकल काही गोष्टी, जादू काही गोष्टी, मिरॅकलस काही गोष्टी. आणि लहानपणापासूनच कदाचित तो इंटरेस्ट होता, म्हणूनच ते कुठेतरी मन सारखं त्राटक करायला सांगायचं की नाही बस त्राटक कर काहीतरी होईल. आणि त्याच्यात कदाचित ते इंटरेस्ट लागला. एक सुंदर अनुभव तुम्हाला सांगतो, ज्याचा मला म्हणजे आज पण मला तो आठवतो. मी गेलेलो होतो पद्मनाभ स्वामी टेम्पलला. हे तिरुवनंतपुरमला आहे. हे सगळ्यात जुनं 5000 वर्षांपूर्वीचं मंदिर आहे. त्याचं बांधकाम तुम्ही बघाल खूपच सुंदर आहे. मंदिराच्या आत गेल्या गेल्या तुम्हाला समुद्राच्या लाटा लिटरली फील होतात, जसं वैकुंठात तुम्ही प्रवेश केला विष्णूच्या. इतकं सुंदर आहे. प्रत्येक 2 मिनिटाला ती लहर तुम्हाला फील होते, ती एनर्जी फील होते. या मंदिरामध्ये कृष्णाचं मंदिर आहे. आणि हे मी तुम्हाला सांगू शकतो की हे कृष्णाचं मंदिर या देशातलं सर्वात जुनं ऑथेंटिक कृष्णाचं मंदिर आहे. ऑथेंटिक, जे 5000 वर्षांपूर्वीचं आहे. कारण का ह्याचा इतिहास एवढा जुना आहे. बाकी सगळे टेम्पल जसं बाके बिहारी आहे, ही सगळी टेम्पल्स खूप नंतर आली आहेत. हे सगळं जुनं टेम्पल आहे. आणि त्यातनं पण दक्षिणातलं. सकाळचे 7 वाजलेले होते. खूप सारे पंडित बसलेले होते. विष्णू सहस्त्रनामचा पाठ सुरू होता. शुक्लाम वरदनम विष्णुम शशिवर्णम चतुर्भुजम. तेवढ्यातच कृष्णाच्या मंदिराचा दरवाजा ओपन झाला. ती फट जशीच ओपन झाली, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा शक्तीला चलन अवस्थेत बघितलं. चलन अवस्थेत सहज नव्हतं ते माझ्यासाठी, खूप सुंदर होतं ते. एक सुंदरशी अष्टगंधाच्या कलरची एक सुंदर ऊर्जा बाहेर आली. ती लिटरली जसं तुम्ही ना डिझनीवरती कधी असे छोटे छोटे शो येतात ना, ते परी उडतात माहिती आहे, आणि त्याची सुंदर एनर्जी दिसते, तर तसंच ते. आणि लिटरली तसंच ती शक्ती अशी बाहेर आली आणि ती पूर्ण वातावरणात अशी फैलली. ओ माय गॉड, तो एक्सपिरियन्स, त्याचा असण्याचा एक्सपिरियन्स, ती इतकी सुंदर गोष्ट होती, मी कदाचित शब्दात पण नाही ठेवू शकत. बट त्याचा तो पूर्ण ऑरा सगळ्या जागेवरती फिरायला लागला. मला लिटरली रडायला येत होतं त्या मोमेंट ऑफ टाईमला, की ही शक्ती पहिल्यांदा मला इतक्या जवळनं दिसली, इतकी स्ट्रॉंग दिसली. त्या टाईमला जेव्हा मी पद्मनाभला गेलो होतो, ते डिसेंबरचा वेळ होता. अय्यप्पा सेशन चालू होतात. सबरीमलाला जायला लोक तयार होत होती. तर त्या पद्मनाभ स्वामी टेम्पलमध्ये 5000 लोक होते त्यावेळेला. बट कृष्ण मंदिरामध्ये एक मोर पंख असतो, तो एकच असतो. त्या ब्राह्मणाने उचलून तो मला दिला 5000 लोकांमध्ये. जसं की त्या कृष्णाने स्वतः सांगितलं की हे त्याला दे. हो, तो इतका सुंदर अनुभव होता, मी तुम्हाला काय सांगू. पण ती शक्ती जी होती ना, म्हणजे ती आवेग होता की ती प्रेममयी होती? ती प्रेममयी होती. तिचा स्रोत इतका प्रेममय होता. द मुमेंट तिने मला दर्शन दिले, द मुमेंट ती अष्टगंधाची शक्ती जशीच बाहेर निघाली, ती इतकी सुंदर सुगंध घेऊन निघाली ना. तो सुगंध तो सुगंध इतका सुंदर आहे, तो सुगंध इतका शांत आहे, निर्मल आहे. तो अष्टगंधाचा आहे, तो गुलाबाचा आहे, कदाचित तुम्हाला आत्ता येतो. तो इतका सुंदर आहे आणि तो लिटरली फैलतो माहिती आहे. तो देवाचा, ती जी शक्ती आहे ना, ती सहजपणे येते, निर्मलपणे, आणि तुम्हाला टच करून जाते. आणि इतके सारे तंतू ओपन करते ना तुमच्या बॉडीमधले, की लिटरली तुम्हाला एक वेगळ्या दुनिया जगतमध्ये घेऊन जाते. पूर्ण बॉडीला सॅटिस्फाय फील करवते. मला जेव्हा पहिल्यांदा अनुभव आला ना, तशी मी जागी झाले आणि मला असं वाटलं परफ्यूमच्या हजारो बाटल्या उघडल्यात कोणीतरी किंवा फुटल्या आहेत. वाव, तेव्हा कळतच नव्हतं. असा सुगंध 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 किती सुंदर. दुबईच्या त्या ह्याच्यात येतो ना तसा. क्या बात आहे. त्यामुळे मला असं अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. तू म्हणतोस ते खूप खूप अमेझिंग आहे. कुंडलिनी जेव्हा तिच्या चरम सीमेवर पोहोचते, तेव्हा ती भ्रामरंध्राला उघडते. हे इकडे असतं. ह्याच्या जस्ट पुढे आपल्या नेसल कॅव्हिटीच्या वरती एक जागा आहे. त्या जागेवर जेव्हा कुंडलिनी टच करते, तेव्हा तुम्हाला तो सुंदर सुगंध येतो. मला वाटतं तेव्हाच तुमची, जेव्हा तुम्हाला हे सुंदर सुगंध आले, तेव्हा तुमची स्पिरिच्युअल जर्नी एका वेगळ्याच आयामात पोहोचली. खरं, खूप खरं आहे. पुरीला गेलायस तू कधी? येस, पुरीचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला काय सांगू. मला जायचं आहे, पण मी अजून गेले नाही. असं म्हणतात ना की तिकडे साक्षात म्हणजे बरेच तिकडे असे मिरेकल्स घडलेले आहेत ना. वरुण नावाचा वैदिक देवता आहे.
ज्याला 1000 डोळे आहेत असं म्हणतात, तो सगळीकडे लक्ष देतो वरुण. आणि बरोबर वरुणाच्या जागेवरती जगन्नाथ बसलेले आहेत. त्या जगन्नाथाचे डोळे पण बघा इतके मोठे मोठे दाखवलेत का? कारण त्याला जगन्नाथ दाखवायचं ना, तो त्याच्या 2 मोठ्या मोठ्या डोळ्यांनी पूर्ण जगतला बघतो. आपले डोळे खूप खास आहेत मॅडम. आपल्या डोळ्यांमधनं आत्मा दिसून येते आणि जेव्हा ते डोळे कोणाला बघतात तर ते त्यांना प्राण पण देतात. आणि त्या जगन्नाथपुरीमध्ये प्राण आहे. तुम्ही जा सहज. आज बघा एका मीडियावरती आलेलं होतं एक पोस्ट की एक मुलाला घेऊन त्याचे वडील जात होते. तो तो जो मुलगा होता त्याचे प्राण जात होते आणि लिटरली तिकडे गेल्या गेल्या त्याला प्राण भेटायला लागली. कारण ते जगन्नाथचं मंदिर प्रत्येकाला प्राण भरून टाकतो, तो शक्ती देतो. आणि जसंच तुम्ही तिकडे एखादी इच्छा घेऊन पण जाता ना, तर तुम्हाला तेवढं आयुष्य प्रदान होतं ते इच्छा पूर्ण करण्यासाठी. ते दीर्घायुष्य होणं ज्याला बोलतात ना, प्राण ऊर्जा ते देतं. आणि ते जगन्नाथ मंदिर इतकं खास आहे ना, ते तुम्हाला दीर्घायुष्य करतं. ते दीर्घायुष्य तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये हवं आहे ते तुम्हाला डिसाईड करून तिकडे जाण्याची म्हणजे गरज काय? आहे. तुम्हाला 10 वर्ष एखाद्या स्पेसिफिक गोष्टमध्ये एक्सपर्टीज हवी आहे किंवा तुम्हाला 10 वर्ष 20 वर्ष तुम्हाला एक किंवा लेट्स से की तुम्हाला एका मिलियनरपर्यंत पोहोचायचं आहे. आता या मिलियनरपर्यंत पोहोचण्यासाठी पण तुमच्या आतमध्ये लाईफ फोर्स हवा आहे. तुम्ही ती इच्छा घेऊन तिकडे जा, तुम्हाला ती लाईफ फोर्स भेटते. आता त्या गोष्टीसाठी लागणारी जेवढी वर्ष ती तुम्हाला ॲड होऊन भेटतात. ह्याचं एक कारण आहे मॅडम. मी हे जे सारखं प्राण बोलतोय, प्राणशक्ती बोलतोय. जगन्नाथ मंदिरमध्ये म्हणतात की लाकडाची प्रतिमा आहे देवाची, त्याच्या हृदयामध्ये ब्रह्मपदार्थ म्हणून जे पदार्थ आहे ते ठेवलं जातं आणि ते म्हणतात ते कृष्णाचं हार्ट आहे. हार्ट जे असतं, आपलं हृदय जे असतं तेच प्राणशक्ती आहे. आणि कारण ती प्राणशक्ती इकडे स्वतः कृष्णाची आहे, कृष्णाचं हृदय इकडे आहे, म्हणून तो सगळ्यांना प्राणशक्ती देतो. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काहीच्या क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.